हो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी साधी सिंपल मेथीची भाजी बनवणार आहे. ती कशी बनवायची ती पाहूया. चला तर सुरुवात करूया. तर ही मेथीची भाजी आहे. मी अगदी नीट केलेली आहे बारीक अशी. पहा तर. आता या मेथीच्या भाजीला काय करायचं आहे आपण पाण्याने धुवायचं आहे. आता यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे. यामध्ये काय करायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये मेथी धुतलेली काय होतं त्यातील जे किडे मकोडे असतात ना सर्व निघून जातात. हे पहा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मेथीला चांगलं धुवून घेऊया. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेथीमध्ये काय असतं चिखल जास्तीचा असतो. तर त्यामुळे मेथीला आपण काय करायचं आहे दोनदा धुवून घ्यायचं आहे. तर हे पहा आता मेथीला कसं धुतलेलं आहे. तर पाणी किती घाण झालेलं आहे पहा. तर अशा आपण दोनदा मेथीला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातील जे घाण आहे ना पूर्ण निघून जाते. पुन्हा एकदा मेथीला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण मेथीला दोनदा धुतल्यानंतर काय होतं त्यातील जे माती आहे ना ती पूर्ण निघून जाते. हे पहा पुन्हा एकदा मी मेथी धुवून घेते आणि मेथी धुतल्यानंतर आपण काय करायचं आहे चाळणीमध्ये तिला काढायचं आहे म्हणजे त्यातली पाणी आहे ना पूर्ण निघून जाते. चाळणीत आता मी मेथीला काढून घेते. तर मेथीला चाळणीत काढल्यानंतर काय होतं मेथीतील जे पाणी आहे ना पूर्ण निघून जाते आणि त्यानंतर आपण मग ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे. मेथीची भाजी करताना भाजीमध्ये आपण पाणी वापरायचं नाहीये. ती फक्त भाजी आपण वाफेवरती शिजवायची आहे. त्या भाजीतील पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर भाजीला काय करायचं आहे आपण बारीक अशी चिरून घ्यायची आहे. चला तर आता भाजीला चिरूया. भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बऱ्याचदा भाजीला काय होतं कडवटपणा येतो. तर भाजीला कडवटपणा येऊ नये म्हणून ह्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरायची आहे. तर मुगाच्या डाळीमुळे काय होतं त्याच्यातील कडवटपणा थोडा कमी येतो. बरेच जण काय करतात या भाजीमध्ये बारीक बटाटा देखील चिरून टाकतात. पण बटाटा चिरण्याऐवजी तुम्ही जर मुगाची डाळ घातली ना तर भाजी एकदम छान होते. आणि मेथीची भाजी केल्यानंतर काय होतं तर त्या भाजीचा कलर देखील निघून जातो. अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवा तर त्यामुळे भाजी देखील छान होईल आणि भाजीचा कलर देखील हिरवागार तसाच राहील. पहा तर आता ही मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालते. हिरव्या भाज्यांना काय करायचं आहे थोडंसं तेल जास्तीच वापरायचं आहे. तर त्यामुळे काय होतं भाजीला हिरवागार कलर राहतो आणि भाजी ही वाफेवरती शिजवायची आहे. आता हे बघा तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. ते तडतडल्यानंतर यामध्ये आपण कुटलेला लसूण घालायचा आहे. लसणामुळे भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते. तर या भाजीमध्ये आपण कांदा वापरायचा नाहीये आणि त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेले एकदम 4 ते 5. भाजी थोडीशी आपण तिखटच करायची आहे. त्यामुळे ती तिखटामुळे भाजी देखील चवीला छान लागते. आता लसूण परतवून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, जी मेथी बारीक चिरलेली आहे ना, ती आता घालायची आहे यामध्ये. लक्षात ठेवा भाजी ही करताना भाजीतील पाणी पूर्ण निघून गेले पाहिजे. त्याच्यानंतरच ह्या भाजीला आपण फोडणी टाकायची आहे. त्यामुळे काय होतं भाजी हिरवीगार होते, म्हणजे तिचा कलर चेंज होत नाही. आता यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपण मुगाची डाळ घेतली होती, तर ती पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवली होती. डाळ भिजल्यानंतर आता आपण यामध्ये मेथीमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आता भाजीला आपण हलवूया. भिजलेली डाळ ह्यासाठी घालायची आहे का तर ती भाजीमध्ये शिजली पाहिजे म्हणून. बऱ्याच जणी काय होतात तुरीची डाळ वापरतात. तुरीची डाळ वापरली तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. भाजीला पूर्ण एकजीव होईपर्यंत चांगलं व्यवस्थित हलवायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपण काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि याच वाफेवरती भाजीला आपण शिजवायचं आहे. यामध्ये आपण पाणी ओतायचं नाही. पाणी ओतल्याने काय होतं भाजीचा कलर पूर्ण निघून जातो आणि तेलामध्ये भाजी परतवायची आहे.
आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मी अर्धी वाटी घालते आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एकदा भाजीला परतवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण झाकण ठेवायचं आहे. तर हे पहा, भाजी शिजताना त्याला भाजीला पाणी सुटते, तर त्याच पाण्यामध्ये आपण डाळीला आणि भाजीला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेलीच आहे. त्यानंतर शिजल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एकदा भाजीला आपण पाहून घेऊया. पुन्हा एकदा हलवायचं आहे. 5 ते 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. आता यातील पूर्ण पाणी काय करायचं आहे, आटू द्यायचं आहे. तर हे पहा, आता भाजीतील पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली मेथीची भाजी आता तयार झालेली आहे. अशी भाजी तुम्ही एकदा करून पहाच. आता यानंतर या भाजीला सर्व करूया. पहा, भाजीला हिरवागार कलर कसा आलेला आहे. रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक यू.